मित्रांनो तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करून तुमचं स्वागत आहे. आज तुमच्याकडे परत नवीन बाईक घेऊन आलो आहे जी असणार आहे बजाजची मॉडेल. दाखवतो तुम्हाला कोणती. मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आलो आहे. ही आहे बजाजची पल्सर 220F. याच्या आधी पण 220Fचा मी व्हिडिओ बनवला, पण ती होती सेमी डिजिटलमध्ये, आणि ही जी असणार तुम्हाला फुल डिजिटलमध्ये असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी पण हेडलाईट जे आहे ना, हेडलाईट तुम्हाला सेमच दिलेली असते. त्याच्यामध्ये हे जे आपलं हे दिसत ना LED ठीक आहे. LED प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेलं असणार खालच्या साईडला, आणि तुमचे 2 पायलट लॅम्प दिलेले असणार. ठीक आहे. वरती तुम्हाला वाजत दिलेलं असणार आहे. हे आपलं मिरर इकडच्या साईडला, आणि ग्राफिकमध्ये तुम्हाला भरपूर चेंजेस झालेले असणार आहे ग्राफिकमध्ये पण, आणि मेन म्हणजे डिस्प्लेमध्ये पण. हा बघा, हा डिस्प्ले तुम्हाला पूर्णपणे असणार आहे. हा पूर्णपणे असणार डिजिटल होते या ठिकाणी. हे बघा, हा पूर्णपणे तुम्हाला डिजिटलमध्ये असणार आहे. आता सर्व बाईकमध्ये तुम्हाला पल्सर जेवढे पण आहेत मॉडेल्स, तेव्हा तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला दिले असणार आहे डिजिटलमध्ये. आणि जेव्हा तुम्हाला असणार आहे ब्लूटूथ, नंतर मग नॅव्हिगेशन, ॲरो बाय ॲरो. ठीक आहे. मग दाखवतो सगळं बाकीचं. पहिल्यांदा तुम्हाला डिझाईन दाखवतो गाडीची. मी तर बघा, इथं तुम्हाला अशी ग्राफिक भेटेल रेड आणि कार्बन फायबरच्या टाईपमध्ये. ठीक आहे. हे तुम्हाला इथं ग्रिल दिली असणार आहे. पुढचं मडकं तुम्हाला हे कार्बन फायबरमध्ये दिलेलं असणार आहे, पण हे असणार तुम्हाला दिलं फायबरमध्ये. ठीक आहे. इकडच्या साईडला डिस्कची साईज तुम्हाला असणार आहे 280 mm पर्यंत. सेंटरला तुम्हाला असणार आहे ABS प्लेट दिलेली असेल. हे आपले कॅलिबर आहे. नंतर हे 2 साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असणार आहे. टेलिस्कोप तुमचे सस्पेन्शन दिलेले असतील. 37 mm तरी असणार आहे हे सस्पेन्शनची आहे साईज. ठीक आहे. नंबर प्लेट तुम्हाला ताकद दिलेली असेल, आणि हे टर्न इंडिकेटर तुम्हाला असणार आहे फ्लेक्झिबल होते. हेच तुम्हाला दिलेले आहे हॅलोजनमध्ये या ठिकाणी. ठीक आहे. टायरची साईज तुम्हाला सांगायला गेलो, टायरची साईज असणार आहे 90 17 इंचची दिलेली असणार आहे ऑलवेज. आणि रिंगवरती तुम्हाला अशी रिफ्लेक्टर दिलेली असणार आहे रेड कलरमध्ये. ठीक आहे. की चाईल्डला, आणि आतमधला जो पण पार्ट असणार आहे आपला याचा ऑलवेजचा, तो तुम्हाला ब्लॅकमध्ये दिलेला असणार. ठीक आहे. कारण की पल्सरचे जे बाकीचे ज्या मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काही बाईकमध्ये तुम्हाला ग्रे कलरमध्ये तुम्हाला हे भेटते ऑलवेज भेटतात काही ठिकाणी. ठीक आहे. इकडे बघितलं तुम्हाला बघा, इकडे तुम्हाला असणार आहे ऑइल कूल किंवा लिक्विडमध्ये तुमची दिलेली असते कूलिंग सिस्टीम. सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. ठीक आहे. नाही सॉरी, ड्युअल हॉर्न दिलेलं असणार आहे. हे आपलं आहे लेग गार्ड, आणि हे असणार आहे आपलं इंजिन गार्ड. इकडे हे पण दिलेलं असणार आहे फायबरमध्ये इकडं. ठीक आहे. आणि इथं बघा, मेन म्हणजे पल्सरची ब्रँडिंग पहिले क्रोममध्ये भेटत होती, आता ही तुम्हाला असणार आहे सिल्वरमध्ये इकडे जायला. ठीक आहे. आणि जशी 150ला कशी तुम्हाला ग्राफिक दिली होती 150ची, तशी तुम्हाला इथं 220Fची तुम्हाला ब्रँडिंग इथं भेटून झाली. ठीक आहे. साईडला तुम्हाला दिली असणार आहे असं व्हाईट कलरमध्ये तुम्हाला ही दिली असणार स्टिकर इकडे साईडला, ज्याच्यामुळे तुमचं जे पण ग्राफिक असणार इथं ती तुम्हाला पूर्णपणे चेंज झालेली असणार आहे या ठिकाणी. हे बघा, 220Fची तुम्हाला ब्रँडिंग इथं भेटून झाली नवीन टाईपमध्ये. ठीक आहे. आणि रेड आणि आपल्या याच्यामध्ये दिली असणार आहे कार्बन फायबरच्या डिझाईनमध्ये इकडे साईडला. त्याच्याला तुम्हाला हे इंजिन असणार आहे. इथं पण तुम्हाला DTIचे पण तुम्हाला ब्रँडिंग भेटून झाली यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघितलं हा पार्ट हा तुम्हाला कार्बन फायबरमध्ये दिलेला असणार आहे डिझाईन या ठिकाणी. ठीक आहे. अशी कोटिंग दिलेली असणार याच्यावरती, पण हा असणार फायबरमध्ये या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे जे असणार आहे आपलं एका साईडला, हे आपलं असणार आहे ब्रेक पॅड. ते नवीन डिझाईन तुम्हाला दिलेलं आहे एका साईडला, आणि सायलेन्सर तुम्हाला दिलेलं असणार पूर्णपणे हा मेडमध्ये दिलेला असणार आहे. ट्विन तुम्हाला शॉकअपचं दिलेलं असेल यामध्ये. ठीक आहे. आणि पाठीमागच्या डिस्कची साईज असणार तुम्हाला 230 mm पर्यंत. ठीक आहे. आणि हे जे असणार पाठीमागच्या टायरची साईज ही तुम्हाला दिलेली असणार. इथं टायरची साईज दिलेली 120/80 17 इंच तुमचे हे दिले असणार ऑलवेज. ठीक आहे. इकडे ज्याला पण दिले असणार आपलं ब्रेकचं पॅडल, आणि ट्यूबलर फ्रेममध्ये तुमची याची दिलेली असणार आहे ही JC टाईप इकडे साईडला. 220Fची ब्रँडिंग तुम्हाला दिलेली असणार आहे. ठीक आहे. ग्रॅव्हलला तुम्हाला स्पीडमध्ये दिलेलं असणार आहे. सीट पण तुम्हाला स्पीडमध्ये दिलेलं असेल. टँकमध्ये तुम्हाला टँक पण दिलेलं असणार आहे. टँकची साईज जी असणार आहे कॅपॅसिटी ती असणार आहे 15 लिटरपर्यंत. ठीक आहे. आणि या बाईकमध्ये पण तुम्ही आता बघू शकतात 820चे फ्यूल. आताचे जे पण नवीन बाईक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 820चं तुम्हाला फ्यूल भरता येईल. ठीक आहे. नॉर्मल पण भरता येईल, आणि 820चं जे पण फ्यूल असेल ते पण तुम्हाला याच्यामध्ये भरता येईल. ठीक आहे. सीट पण बघितलं तर तुम्हाला सीटची जी पुशिंग आहे ती सॉफ्टमध्ये दिलेली आहे चांगली मजबूत, जे तुम्हाला कोणत्याही पाठीमध्ये बॅक पेन होणार नाही अशा टाईपचं तुम्हाला इथं हे दिलेलं आहे. इकडे पण आणि इकडे पण थोडीशी थाई सपोर्ट दिलेला आहे तुम्हाला इकडच्या साईडला. टँकमध्ये तुम्हाला टँक पार्ट दिलेलं असं इकडच्या साईडला. ठीक आहे. या टाईपमध्ये आधी भेटत होते, पण अशी डिझाईन भेटत नव्हती. पहिली फक्त पूर्णपणे अशी ग्रे कलर किंवा ब्लॅक कलरमध्ये भेटत होती. ही आता नवीन निघालेली आहे रेड कलर प्लस कॉम्बिनेशनमध्ये इकडच्या साईडला. ठीक आहे. टेल लाईट पण तुम्हाला दाखवून देतो रिअल प्रोफाईल. टेल लाईट पण तुम्हाला दिलेली असणार आहे LED मध्ये. ठीक आहे. आपले टर्न इंडिकेटरला दिले असणार आहे हॅलोजनमध्ये. नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. रिफ्लेक्टर. ओके. हा पार्ट तुम्हाला फायबरमध्ये दिलेला असणार आहे इकडे साईडला. इकडच्या तुम्हाला लेग गार्ड दिलेलं असेल. ठीक आहे. नंतर मग हे असणार आहे फुटरेस, साईड स्टँड, इंजिन कट ऑफ दिलेलं असतं इकडे साईडला, आणि 5 स्पीड तुम्हाला असणार आहे गिअरबॉक्स. फर्स्ट जो डाऊन साईड असेल, बाकी सर्व तुम्हाला दिले असणार आहे अप साईडला. ठीक आहे. आणि हा असणार आपला सेंटर स्टँड इकडे साईडला. चेन ड्रायरची जे पण कवर असेल तुम्हाला दिलेलं असणार फायबरमध्ये.
हे जे तुम्हाला इंजिन भेटेल तुम्हाला ते ट्विन स्पार्क DTSI फ्युल इंजेक्टर असणार आहे ऑइल कूलमध्ये. 220 cc तुम्हाला डिस्प्लेमेंट दिलेली असणार आहे. मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं 20.4 BHPची जी 8,500 RPM चालते आणि 18.55 नंतर टॉर्क भेटतो तो 7,000 RPM पर्यंत चालला जातो. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली गिअरबॉक्स दिलेला असणार आहे. त्याच्यावर तुम्हाला हे असणार आहे फ्युल इंजेक्टर दिलेलं असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जी पण हे असणार आहे परफॉर्मन्स ती तुम्हाला चांगली भेटेल आणि मायलेज पण तुम्हाला चांगला काढता याच्यामध्ये. आणि इकडे साईडला पण तुम्हाला सेमच दिलेली असणार ग्राफिक 220Fची आणि हा पण पार्ट तुम्हाला सेमच दिलेला असणार कार्बन फायबरच्या कोटिंगमध्ये. पुढचा हँडल पण तुम्हाला याच्यामध्ये सेमच दिलेलं असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त एक शिफ्टी नाही तुम्हाला हा चेंज असणार आहे. याच्या आधी जी पण होती आपलं हेडलाईटची ती पण कंट्रोल होते अप्पर डिपर आणि पास लाईट तुम्हाला एका साईडला दिलेली होती. आता ही एक मेनूचं ओपन इथं तुम्हाला नवीन बटन त्याचं ओपन इथं झालेलं आहे. इथं ॲड झालेलं आहे. टर्न इंडिकेटर लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार एका साईडला. आणि हा पार्ट बघा इकडे तुम्हाला चावी ऑन केलं की तुम्हाला इथं फुल्ली डिजिटल तुमचा हा लिहिला असणार आहे ओडोमीटर इन्स्ट्रुमेंट कस्टर. ठीक आहे. एका साईडला सध्यावरच्या साईडला हे लावलेलं आहे बल्ब लाईट लावायला तसं तुम्हाला दिसणार आहे. इकडच्या ह्याला सुद्धा हे लो ऑइल प्रेशर लाईट असणार आहे. न्यूट्रल लाईट दिली असणार आहे. वरच्या तुम्हाला RPM मीटर दिलेलं असेल इकडच्या साईडला. ठीक आहे. डिजिटल स्पीडमीटर दिलेलं असणार आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे. साईड स्टँड सध्या लावलेली होतं हे साईड स्टँड तुम्हाला लोगो तिथं दिसत राहील. ठीक आहे. याच्याला ABSची लाईट आणि हे इंजिन लाईट दिली असणार इकडच्या साईडला. ठीक आहे. आणि इथं किती किलोमीटर झाले ते फ्युअलची इकॉनॉमिकडे चार्जरमध्ये लिहिली असणार आहे. 1 मिनटं कोणी चालू ती तुम्हाला परत चालू करून दाखवतो. हे बघा अशा टाईपचं तुम्हाला पूर्णपणे इन्स्ट्रुमेंट कसं देण्याचं नाही. हे आपलं याचं नॅव्हिगेशनचं आहे. टर्निंग बाय एअर बाय आलो. ठीक आहे. ब्लूटूथ तुम्हाला दिलेलं असणार आहे. तुम्हाला कॉलिंग अलर्ट SMS अलर्ट याच्यामध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल. ठीक आहे. इकडे चार्जर तुम्हाला बघा इथं मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला पोर्ट दिलेलं असणार आहे USB-मध्ये. ठीक आहे. आणि इकडे या बटनाने आपण हे करू शकतो सेट करू शकतो. या ठिकाणी बघा ABS तुम्हाला ऑन ऑफ करायचं असेल तर तुम्ही इथं करू शकता. ठीक आहे. पल्सरचे तुम्हाला इथं नंबर दिलेला असणार AFE नंतर मग ट्रिप A ट्रिप B ऑडोमीटर किती किलोमीटर झाले ते सेटिंगमध्ये इथं बदलायचं तर तुम्ही जाऊ शकतात. ठीक आहे. या ठिकाणी एवढं तुम्हाला जेव्हा दिलेलं असतं ते. आणि आपण जेव्हा पण तो हे करू आपलं पल्सर 150मध्ये जे पण तुम्हाला हे दिलेलं असणार आहे सेमच तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. ब्लूटूथची कनेक्टिव्हिटी आपलं नॅव्हिगेशन पण आणि कॉलिंगची पण तुम्हाला सिस्टीम सेमच दिलेली असणार आहे. याच्यामध्ये जेवढं पण पल्सर असणार आहे त्याच्यावर तुम्हाला सर्व सिस्टीम सेमच दिलेली असणार त्याच्यामध्ये. जी पण ऑपरेटिंग असणार आहे कॉलिंगची तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. ठीक आहे. इनकमिंग कॉलची पण मिस कॉलची पण आणि जेव्हा पण आपल्याला कॉल रिसीव्ह करत असेल तेव्हा पण आपण कसं करू शकतो तुम्हाला मी 150च्या जे पण आहेत बाईक्समध्ये तुम्हाला ती सांगून दिलेलं आहे. सेमच तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. एकदा जरी पण क्लिक केलं तर तुमचं जो पण कॉलिंग असेल तुम्हाला रिसीव्ह करता येईल. आणि तो तुम्हाला कट करायचा असेल तर तो डबल वेळा जर बटन तुम्ही हे बंद केलं आपलं क्लिक केलं तर तुमचा कॉल जो आहे तो डिस्कनेक्ट होऊन जाईल यामध्ये. ठीक आहे. आणि नॅव्हिगेशनचं पण तसं सेमच आहे. मोबाईलमध्ये तुम्ही पहिल्यांदा डेस्टिनेशन सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती सगळं म्हणजे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जसं स्टार्ट कराल रायडिंग करायला तसं तुम्हाला ॲरो बाय ॲरो तुम्हाला इथं दिसत राहील की तुम्हाला कोणत्या साईडला टर्न घ्यायचा आहे कोणत्या साईडला रोडला तुम्हाला टर्निंग करायची किती अंतरावरती तुम्हाला टर्न घ्यायचा आहे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. आणि याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला बघा इथं तुम्हाला हेडलाचे कंट्रोल दिलेलं नसणार आहे. याच्यामध्ये हॅझार्ड लॅम्प पण नाही आहे तुम्हाला दिलेलं. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढं दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला लाईट दिलेली असणार आहे. नाईटच्या टायमाला तुम्हाला जे पण असणार आहे आपले फंक्शन्स ते तुम्हाला क्लिअर कट दिसणार आहे. तुम्हाला बघा इथं लाईट दिलेली असणार या ठिकाणी. ठीक आहे. सेमच तुम्हाला इथं पण दिलेली असणार आहे लाईट. ही तुमची बंद होणार आणि तुमच्या चालूच राहील यामध्ये. आणि हेडलाईट पण तुमचा इथं आय थिंक ऑन राहील. हे बघा इथे तुमचे पायलट लॅम्प जे असतील हे तुमचे 2 ऑन होतील. आणि जेव्हा तुम्ही गाडी स्टार्ट कराल ना त्या टायमाला तुमची हेडलाईट पण तुमच्या इथं ऑन होऊन जातील या ठिकाणी. आणि हे बघा याच्या बाजूला तुम्हाला हे बघा कार्बन फायबरच्या कोटिंगमध्ये तुम्हाला दिलेली असणार एका साईडला डिझाईन दिलेली असणार 4 साईडला. ठीक आहे. याच्यामध्ये जी पण सेटिंग असणार आहे आपले कॉलिंगची पण आणि नॅव्हिगेशनची पण तुम्हाला डिक्टो सेमच दिलेली असणार आहे 150 सारखी. कॉलिंग कसं उचलायची आणि डिस्कनेक्ट कसं करायचा सेमच असणार दिलेलं. सेमच तुम्हाला नॅव्हिगेशन पण कसं ऑपरेटिंग करायचं ते तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. टेडलाईट पण तुम्हाला बघता इथं ऑन राहून जाईल जसे आपण चावी ऑन करतो त्यावेळेस. या बाईकमध्ये तुम्हाला जी पण डायमेन्शन दिलेली असेल तुम्हाला सेमच दिलेली असेल. डायमेन्शन पण आणि रेंज पण तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. आणि मेन म्हणजे मायलेज पण तुम्हाला तेवढंच असणार आहे जे मग सेमच दिलेलं असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिकमध्ये आणि मेन म्हणजे इन्स्ट्रुमेंट कस्टममध्ये ऑडोमीटरमध्ये तुम्हाला दिलेलं असणार चेंजेस. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॉलिंग आणि ते हे पण दिलेलं ब्लूटूथ पण दिलेलं असणार आहे आणि नॅव्हिगेशन पण दिलेलं असणार याच्यामध्ये. ठीक आहे.
याच्यामध्ये हे जे फीचर असणार तुम्हाला त्यामध्ये ॲड झालेले असणार आहे. आणि काय काय पार्ट जे असणार टँक पॅडवरती तुम्हाला टँक पॅड भेटतं, पण थोडीशी तुम्हाला डिझाईन त्याच्यामध्ये वेगळी दिली असणार आहे. आणि ग्राफिकमध्ये तुम्हाला थोडीशी चेंजेस दिलेले असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, याच्यामध्ये काही चेंजेस नसणार आहे, फक्त एवढं तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जी पण प्राईस असणार आहे डोंबिवलीमध्ये या बाईकची 1,75,000मध्ये तुम्हाला ही ऑन रोडमध्ये भेटून जाईल. डोंबिवली सिटीमध्ये डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस असणार तुम्हाला वेगळी दिलेली असणार आहे. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की या बाईकची प्राईस किती आहे. पण आपल्या डोंबिवलीमध्ये जे पण लोक इकडचे जे राहणारे असेल तुम्हाला ही बाईक जर परचेस करायची असेल तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकतात. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल आणि फोन नंबर पण देऊन टाकेल. तुम्हाला जर कोणाला एन्क्वायरी करायची असेल तुम्ही इथं येऊन करू शकतात. इथं तुम्हाला नेगेट टाईपच्या पण तुम्हाला बाईक भेटून जातील. आणि जे मेन म्हणजे असणार आहे ऑफ रोडिंगची बाईक आपली डॉमिनर 400 आणि डॉमिनर 250 या पण तुम्हाला बाईक इथं अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, आणि तर तुम्हाला मायलेजवाली पण बरं बाईक पाहिजे असेल तर तुम्हाला इथं प्लॅटिना पण आहे 100 cc आणि सेमच तुम्हाला प्लॅटिना 110 पण आहे अवेलेबल असणार आहे शोरूमच्या आतमध्ये. आणि ही आहे आपली ॲव्हेंचर 220ची क्रूज मॉडल या ठिकाणी. या शोरूममध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या बाईक इथं अवेलेबल असणार आहे. आणि जर तुम्हाला गाडी तर एक्सचेंज ऑफरमध्ये तर पाहिजे असेल म्हणजे तुमच्याकडे तर जुनी बाईक आहे पण ती 15 वर्षाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला जी पण व्हॅल्यू असेल त्या गाडीची तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटून तुम्हाला ही बाईक तुम्हाला घेता येईल. ठीक आहे, चला मग मित्रांनो अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू. आता फक्त मी हा व्हिडिओच दाखवतो. जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याच्यावर तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला मग अशी काही गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आता फक्त मी हा व्हिडिओ इथंच थांबवतो.